पोलन ॲग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। जर तुम्ही पानं बघितली तर पानाच्या मागे अंडीपुंजी भरलेली आहेत। सगळी पांढरे 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 स्पॉट जे दिसतात ही सगळी अंडी घातलेली आहेत। ही कुठं घातली आहेत? वरून पाऊस वाहत असतो, खाली पाणी व्हायला लागतं, तणांवरती विसावलेले किंवा खोडांवरती जमिनीच्या बाह्य कक्ष म्हणजे वरच्या कक्षेमध्ये विसावलेले जे सगळे कीटक आहेत ते स्थलांतरित होत 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 2 महिने पावसाळ्यामध्ये काय होतात की आडोसा शोधत असतात आणि आडोसा शोधत 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 ते काय करतात, पानाची पाठीमागची बाजू शोधतात। का शोधतात? कारण पाणी वरून वाहत असतं, पाठीमागच्या बाजूला पाणी येत नाही। मग अशी खालच्या ज्या लपलेल्या सावलीतल्या पालव्या आहेत ह्याच्या खालच्या पाण्याच्या पाठीमागे जाऊन काय करतात, ते विसावतात। आणि विसावल्यानंतर आता 2 महिने त्यांना खायला मिळत नाही, 2, 2.5-3 महिने। का तर सातत्याचा पाऊस आहे, वनस्पतीमध्ये नवीन पालवी फारशी येत नाही, आणि नवीन पालवी येत नाही तर कीटकांना खायला येत नाही, जुन्या पाण्यातनं त्यांना रस शोषता येत नाही, त्यांचे जबडे एवढे तीक्ष्ण नसतात, कोवळ्या पाण्यातनंच त्यांना अन्न घेता येतं। मग ते काय करतात की त्याची ती तिसरी अवस्था आहे, पतंग अवस्थेमध्ये जायचं, ह्या जे नवीन नवीन आलेली तण आहेत ह्याच्यावरनं रस शोषायचा आणि परत जाऊन तिथं विसावायचं। असं त्यांचं स्थलांतर पुढचे काही 1-2 महिने चालत असतं। आता अशा वेळेला मग ते एकदा कोशात गेले किंवा अंडीपुंजी सोडत असतात। मग तुम्ही जर बघितलं तर अख्खे पाने आता भरलेली आहेत पाठीमागच्या बाजूने अंडीपुंज। आता ही जशी ऊन मिळेल पुढे, ऑक्टोबरची हीट मिळाली की ह्या सगळ्या अंडीपुंजीमधनं काय येतात, कीटक बाहेर येतात आणि मग तुमचा मोहर आलेला असतो किंवा मोहर येण्याच्या तयारीत असतो, कोवळी पालवी आलेली असते आणि त्या कोवळी पालवीवर इथनं आलेले जे करोडोच्या संख्येमध्ये बाहेर पडले जे कीटक आहेत ते मग तुटून पडतात। मग तुम्हाला लक्षात येतं अशी कोवळी पालवी आली की 2 दिवसात खाऊन फस्त करून टाकतात, करतात का नाही? पण मग हे आपल्याला आधीच कळलं त्यावेळेला मग आपण भरपूर स्प्रे करायला जातो, बरंच काही स्प्रे करून मग खर्च वाढत जातात। कारण तुमच्याकडे एकतर इतकं मोठं झाड असतं, आता आमच्याकडे भाजीपाल्यावर फवारणी घ्यायची म्हटलं तर 200 लिटर पाणी म्हणजे भरपूर झालं, 200 लिटर पाणी म्हणजे भरपूर झालं। पण तुम्ही तेच आता तुम्हाला एक आंब्यावर फवारायचं म्हणलं की तुम्हाला 600 लिटर पाणी पुरत नाही, बरोबर आहे का? चुकीचं आहे? 15,000, 20,000, 25,000 अशा एक 10,000च्या खाली तर कुठलीच फवारणी येत नाही, कारण तेवढी क्वांटिटी आपल्याकडे पुरत नाही। मग याच्यामध्ये जर आपण पूर्ण ज्ञानातनं जर काम नाही केलं तर एक फवारणी चुकली तर डबल करायला लागणारी फवारणी त्याचं 10 ते 15,000 आणि ही वाया गेलेली म्हणजे तुम्ही 30,000 रुपयाला पुढे खर्चात वाढून जाता। लेबर त्याच्याबरोबर आहेतच, बाकीचे लागणारे एक्सटेन्शन आहेत। मग यामध्ये जर आपल्याला किमान ज्ञान असेल, किमान ज्ञान, बाकी औषधं, कीटकनाशकं, बुरशीनाशकं सगळं बाजूला ठेवू, ज्ञान म्हणून जे काय असतं या पिकाबद्दलचं हे जर आपल्याकडे असेल तर काम करणं सुलभ आहे। मग एकदा आपण ते विचार करू की बाबा हे वनस्पती याचं शरीरशास्त्र काय आहे। बघा आता झाड लावलं तुम्ही, म्हणजे रोप आणून लावलं की लावल्या पण काही आता संकरित म्हणजे जे काय ब्रीडेड आलेलं नाही, तुमचं ग्राफ्टेड आलं तर ग्राफ्टेडला कसं होतं, लागल्या पहिल्या वर्षी सुद्धा मोर येतो, बरोबर आहे की नाही? पण ते काय पहिल्या वर्षी माल देण्यासाठी तयार असतं का? का नसतं? आपल्याला हे तर कळलं की पहिल्या वर्षी तर माल घ्यायचा नाही, म्हणजे काय करत नाही आपण, तेवढी वाढ झाली नाही, शाकीय वाढ नसते। शाकीय वाढ नाही म्हणजे काय नाही, स्टोरेज बंद। प्रत्येक झाड बघा, प्रत्येक झाडाकडे बघितल्यानंतर ट्रँग्युलर ग्रोथ असते, ट्रँग्युलर ग्रोथ म्हणतात त्याला। ट्रँग्युलर म्हणजे एक जॉईंट आला, नोड म्हणतात, नोड, की तिथून पुढे 2 किंवा 3 फांद्या फुटतात, परत पुढच्या जॉईंटला गेले की परत 2 नाही तर 3 फांद्या फुटतात, परत त्या पुढच्या नोडला गेलं, ह्याला म्हणतात काय, ट्रँग्युलर ग्रोथ ट्री म्हणायचं, म्हणजे की हे ट्रँग्युलर ग्रोथ। ह्याला आता दुसरा वर्ग येतो खोड आहे का, तर ह्याला खोड आहे, बरोबर। आता खोड वर्गीय अजून एक मस्त वेगळा सेगमेंट आहे, ज्याला खोड येतं, म्हणजे बेसिक ज्ञान आहे बरं का शेतीतलं, ज्याला खोड येतं, ज्या झाडांना खोड येतं त्या खोडामध्ये 3 स्तरीय रचना असते, 3 स्तरीय। एक पहिली स्तरीय रचना असते लेग्निन, दुसरी असते हेमिसेल्युलोस आणि तिसरी असते सेल्युलोस, अशा त्रिस्तरीय रचना असते। आणि ज्याला खोड नसतं, जसे वेल आहेत, झुडपं आहेत, ज्याच्या फांदीचा आणि खोडाचा आकार एकसारखाच असतो, अशी झुडपं आहेत, याच्यामध्ये फक्त सिंगल स्तरीय म्हणजे एक स्तरीयच असते, म्हणजे त्याला आतमध्ये एकतर होल अँड पोल असेल, नसेल तर पांढऱ्या रंगाचाच फक्त घर असतो। जसं टोमॅटो घ्या, मिरची घ्या, जे काही घ्या, त्याच्यात पांढरा सोडून तुम्हाला तिसरं काही लेअर दिसत नाही। पण हे जर कापलं तर तुम्हाला आतमध्ये लाल दिसेल, त्याला लेग्निन म्हणतात, त्याच्या बाहेर आलं की पांढरा दिसेल, त्याच्या बाहेर आला की स्किन दिसेल, 3 लेअर असते, बरोबर। खोड आले की 3 लेअर आल्या। आता खोड आले की 3 लेअर आल्या की त्याला एक साधा नियम निसर्गाचा लागू होतो, काय की साठा आणि ऍसिडिटी,
म्हणजे काय, तुम्हाला जे आंबे मिळतात हे काय आहे, हे वनस्पतीचं वेस्ट आहे. त्याचं ते काय आहे, वेस्ट आहे. जे तुम्हाला देतात ते तुमच्याने माझ्यासाठी काय आहे, बेस्ट आहे. समजते का बघा, ती त्याच्या शरीराची टॉक्सिसिटी आहे जी त्याला बाहेर टाकायची आहे. आपण काय म्हणतोय, त्यानं प्रत्येक वर्षी बाहेर टाकावी. आधी पोट तरी भरू दे, मग ऍसिडिटी बनल. प्रॉब्लेम कुठे, म्हणजे शरीरशास्त्राचा विचार करा, त्याचं पोटच भरलं नाही तर त्याला ऍसिडिटी होईल कुठून, आणि ते ऍसिडिटी टाकल कुठून, म्हणजे त्याची वेस्ट टाकल कुठून. आता आपला प्रॉब्लेम काय यायला लागलाय की 1 वर्ष स्टोरेज, 1 वर्ष डोनेशन, म्हणजे वेस्ट बाहेर टाकणं. बाकीच्या वनस्पती काय करतात, मुळाच्या 2 रचनेतनं, म्हणजे बघा ह्याला 2च प्रकारच्या मुळ्या येतात. एक असते स्टोरेज रूट, म्हणजे ज्याच्यात साठा केलं जातं, मोठे मोठे असतात, आणि दुसरं असते फिडर रूट. तिथंच मुळी येते आणि तिथनंच अन्न घ्यायला चालू करतं. मग ते 50 फुटावर असेल किंवा 70 फुटावर असेल, त्याला त्याच्या व्यतिरिक्त जनरेशन रूट, जनरल रूट, त्यानंतर परत रिफिडिंग रूट, त्यानंतर टॉक्सिन्स रूट, अशा अनेक प्रकारचे 12-13 प्रकारचे मुळे असले ह्याला काहीच नाहीये. त्यामुळे मुळात नाही याचं जे वेस्ट बाहेर पडायला पाहिजे ते पडत नाही, म्हणून ते फळ रूपाने तुम्हाला काय करते, बाहेर टाकते. आता हेच आकारानं बघितलं शरीरशास्त्राच्या, तर वडाचं झाड ह्या झाडापेक्षाही बलाढ्य असतं. मग त्याला तरी एवढी मोठी फळं लागायला पाहिजे होती त्याचं वेस्टेज बाहेर काढायला, पण त्याला पारंबी आहेत. ती पारंबी जमिनीला टकली की वेस्टेज जमिनीत पास करते, म्हणजे ती मुळीच आहे. समजते तुम्हाला, ती खोडासारखी मुळी आहे, म्हणजे ती दोन्ही कामं करते, वेस्टेज पण बाहेर टाकते, अन्न घेण्याचं पण काम करते, अन्न देण्याचं पण काम करते. मग अशा शरीर रचना जर आपल्याला कळल्या तर मग आपण ह्या झाडांचं नियोजन करू शकतो. म्हणजे नियोजन करत असताना, जर आता मी काही खूप विस्तारात सांगत नाही, पण बेसिक सांगतो. हे झाड करतं काय, पहिल्यांदा एक काम करतं विस्तारीकरण. विस्तारीकरण म्हणजे पालवी अन्न. आता पालव्यांमध्ये पण 2 प्रकारच्या पालव्या असतात. झाड का तुम्हाला इंडिकेट करत असते, म्हणजे झाड तुम्हाला काहीतरी सांगत असते, किंवा ते त्याचं दिसते ना तुम्हाला, आपल्याला उघड्या डोळ्याने दिसतं. ऑक्टोबरला पण येते पालवी येते, तशी ती जून जुलैला पण येते. तर जून जुलैला जी पालवी येते त्याचं पहिलं कारण असतं विस्तारीकरण. विस्तारीकरण म्हणजे नवीन काडी निर्माण करणं. नवीन काडी, आता मी खोड म्हणलं का, ओलांडा म्हणलं का, फांदी म्हणलं का, मी काडीच म्हणलं ना. फांदी ना खोड, फक्त काय तयार होते, काडी. आता ही काडी काय करत असते, ही काडी तुम्ही दिलेलं अन्न, जे जून जुलैला खताचे डोसेस भरता, तुम्ही काय जे खतं देता, हे डोसेस मिळाल्यानंतर त्या काडीला काय करतं, परिपक्वता आणतं. ह्याला कालावधी लागतो 140 दिवसाचा, मोस्ट 120 ते 140 दिवस. जर कातळावरती बाग असेल तर तिला 120 दिवस येते, जर मातीतली बाग असेल तर 140 दिवस घेते, कारण त्याच्याकडे बफर असतं, स्टोरेज जास्त असतं. तर ही काडी भरते आणि हीच काडी तुम्हाला नंतर पुढे काय देते, फळं देते. ह्याला काय म्हणतात, ह्याला फळ काडी म्हणतात, विस्तारीकरणातली फळ काडी. आणि ऑक्टोबर नोव्हेंबरला जी येते तेव्हा खऱ्या अर्थाने येणाऱ्या पालवी बरोबर मोहर येतो. एक तर पालवीकडे जातो, नाहीतर तुमच्या मोहराकडे येतो. गंमत बघा. मग तेव्हा जी काडी येते ती काडी काय करते, पुढच्या वर्षीची तयारी करते. त्याला काय म्हणतात की शरीर विस्तारीकरण. म्हणजे काय, अन्न बनवणं, खोडाला नेऊन साठवणं, मुळीत साठवणं, फांदीत साठवणं, हिची प्रक्रिया कशी चालते. जमिनीतनं अन्न घेतलं की नवीन फुटव्यापर्यंत जातं. नवीन फुटव्यात गेलं त्याला झायलोम आणि फ्लोएम असतात, एक पाणी नेतं आणि एक अन्न नेतं. ह्या प्रत्येक ह्याला कनेक्ट असतात. ह्या नेऊन कुठे ठेवतात, पानात देतात. पानावर ऊन पडलं की ते पचतं, त्याला हायड्रोलाइज प्रोसेस म्हणतात. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, फोटो फिल्मिंग प्रोसेस, म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया असं त्याला नाव आहे. त्या मिनरलचं न्यूट्रिशन होतात, मिनरलायझेशन टू न्यूट्रलायझेशन, म्हणजे त्या खनिजांचं अन्न बनतं. हे बनलेलं अन्न परत विभागलं जातं आणि विभागल्यानंतर निर्णय लागतो की ह्यावेळी उत्पन्न द्यायचं का नाही द्यायचं. कशावर निर्णय लागतो, जर खोडामध्ये स्पंजिंग ग्रोथ झाली असेल. स्पंजिंग ग्रोथ म्हणजे तुम्ही जर साठे वापरत जर लेग्निनला गेला आणि खोड स्पंजी झालं, स्पंजी म्हणजे मऊ झालं की झाड पहिल्यांदा काय करतं, आता मी फळ देणार, मी खोड भरून घेणार, तोपर्यंत तुम्ही पॅकलो टाकून देताय. आता पॅकलो टाकला की त्याचा नाईलाज होतो का, कारण पॅकलो काय करतं, आता पॅकलो बिटा झोल हा ग्रुप ऍक्च्युली बुरशीनाशकांचा आहे. ह्या सगळी बुरशीनाशक आहेत. हेक्झाकोनॅक झोल ऐकले ना, म्हणजे क्वांटा, टिल्ट, स्कोर, ही सगळी झोल आहेत, ही बुरशीनाशक आहेत.
संशोधकांना असं लक्षात आलं, अरे ही बुरशीनाशक वापरली म्हणजे टिल्ट वापरलं तर आज तयार होणारं सोयाबीन 25 दिवस पुढे जाते, हिरवगारच राहते, तयारच होत नाही, म्हणजे काहीतरी वेगळं करतंय. मग काय करतंय ते? तर ते काय करतं, शरीरामधला जो ऑक्सिन ग्रुप आहे त्याला सस्पेक्ट करतं. म्हणजे वाढीसाठी काम करणारा जो काही ग्रुप आहे, हार्मोन्स आहेत, त्या हार्मोन्सला ते बंदच पाडतं, बनूच देत नाही शरीरात. आणि त्यामुळे रोग लवकर बरा होतोय. कारण ते जर बनलं नाही तर रोगांना, म्हणजे जे रोग जंतू असतात, बीजाणू असतील किंवा जीवाणू असतील, ह्यांना खायला काय मिळत नाही. आणि त्यांना खायला नाही मिळालं की त्याच्याबरोबरचा जो हेक्झा किंवा प्रोपिकोनॅझोल, त्या प्रोपिकोनॅझोलच्या पहिला जो प्रोपॅकोनॅझोल जे आहेत ते झोल मग त्याला मारून टाकतात. लवकर सोपं आहे मारायला. आणि मग ती झोलची एक चेन तयार झाली, समजून घ्या. मग ह्याच्यातनं असं लक्षात आलं की अरे ह्याचा मग वापर आपण वाढ रोधक म्हणून केला तर काय होईल. आणि अशातनं पॅक्लोबिटाझोलचा जन्म झाला. मग पॅक्लोबिटाझोलचे सगळीकडे प्रयोग झाले, फवारणीतनं दिलं तर ते एवढं थांबवायला लागलं की त्यामुळे वनस्पती काय व्हायला लागली, तिथंच खुरटून मरायला लागली. मग ते आणि अडचणीत आलं. मग असं करत 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 ते शेवटी आंब्यापर्यंत पोहोचलं. आणि मग आंब्यात त्याचा तर काय उदय शेवटच झाला. पण ते करतं काय हे पण आपल्याला माहित पाहिजे ना. म्हणजे आपण म्हणतो की पॅक्लो टाकलंच पाहिजे, नाहीतर आंबा लागत नाही. आता तर ते कॉमन झालं, कोणाला सांगायची गरज आहे का? सांगतात. आम्ही म्हणत नाही की टाकू नका, टाका, ठीक आहे. पण ते करतं काय, कसं करतं ते? जेव्हा तुम्ही मुळांच्या कक्षेत देता, मुळांकडनं त्याला शोषलं जातं. शोषलं की वनस्पतींमध्ये नवीन वाढ करणारे जे हार्मोन्स आहेत, ज्याच्यामध्ये सगळा ऑक्सिन ग्रुप येतो अक्काच्या अक्का, तो सगळा सस्पेक्ट करून टाकतो, पूर्ण बंद करतं. त्यामुळे आता झाडाकडं इच्छा आहे त्याची की खोड भरून काढायचं आहे. जमिनीतनं तुम्ही दिलेल्या अन्नातनं पहिला खोड भरायचा आहे, फांदी भरायची आहे, ही परिपूर्ण इच्छा आहे तिची. पण ते करण्यासाठी लागणारे हार्मोन्सच तुम्ही बंद करून टाकले. मग ते करू शकत नाही. मग त्याला नाईलाज असतो, ते काय करतंय, साठा नेऊन काडीत साठवते. काडीत म्हणजे जी नवीन ह्या वेळेला जूनमध्ये काडी आली त्यात साठवतं. आणि मग त्यातनं लगेच मग तो साठलेला साठा कुठं जाणार, काही त्याला दुसरं कामच नाहीये. कारण तुम्ही ते हार्मोन्स बंद केलेत वाढीचे. मग ते लगेच काय करतं, त्यातनं फळ देतं. मग तुम्हाला काय वाटतं, आपल्याला काय वाटतं सगळ्यांना, बघ पॅक्लो घातलं फळ आलं. पण त्यानं तोटे काय काय झाले, त्यानं पहिला जे स्पंजी झालेलं खोड आहे ते अजून स्पंजी होत जातं. आणि ज्या वर्षी स्पंजी ग्रोथ आतल्या लेग्निनला टच होते, त्यावेळेला त्याचा बोरर एखंड किडा असा होल पडून तिकडं बाहेर पडतो. का? ते झालं ना कापसासारखं फसफशीत, एक फांदीच गायब झाली. कारण तर स्टोरेजच नाही. लेग्निनचा धागा जो आहे आतला काळा कात म्हणतो ना आपण, कात, हा काताच्या मध्ये गॅप यायला चालू होतात. कारण बाहेरनं जो ग्रोथ होती स्पंजी ती वाढत वाढत लेग्निनला गेली. आणि मग झाड एक फांदी वाळली, डायरेक्ट खुरटलं, एकदमच वजडतं, खोडातनं सुकून जातं, मग मधून किडे लागतात. हे नंतरच आहे. पण मेन सुरू कुठून होतं, तर आपल्याकडचं जे बेसिक ज्ञान आहे हे कुठं ना कुठंतरी गणले. आणि हे गणले त्यामुळे मग आपण 100% गणतो. तर त्याला वाढूही दिलं पाहिजे आणि आपला स्वार्थही पूर्ण झाला पाहिजे, म्हणजे फळंही मिळाली पाहिजे. असा जर संयमी किंवा दोन्हींचा बेस असणारा जर आपण विचार केला तर आपण हे झाडं अजून काही दशकं नेऊ शकतो. नाहीतर आता बघा, आता तशी तुमची जुनी झाडं संपत आलेत हळूहळू. आणि नवीन बागांचे तुम्हाला कोकणामध्ये नवीन बागा तुम्ही कितीही प्रयत्न करा, अल्ट्रा डेन्सिटी तुम्हाला 100% यश कधीच देणार नाही. का देणार नाही? कारण आपल्याकडे 5 महिन्याचा पावसाळा आहे, समजून घ्या. ते स्टोरेजवाल्या झाडालाच चांगला असतो. नारळ घ्या, सुपारी घ्या किंवा आंबा घ्या, पण ती स्टोरेजवालीच पाहिजे ज्याला खोड बनतं. आणि अल्ट्रा डेन्सिटी मध्ये खोड बनत एवढं झाडाचं खोड, एवढंच खोड असतं. आणि झाड जमिनीवर लोंबायला आलेलं असतं, एवढं झाड. आता त्या झाडामध्ये खोड नाही. ज्या वर्षी पावसाळा 1 महिना पुढे गेला किंवा 1 महिना अगोदर आला की त्या वर्षी तुमची त्या बागा हातनं तुम्ही नजरेपूर्ण गायब होती, काही करू शकणार नाही. का? आज ही झाडं तगून काय आहेत, कारण जमिनीत यांचा विस्तार इतका मोठा आहे की 2-4 वर्ष त्यांना वातावरणाने किती जरी दगा दिला तरी त्याच्यावर फार मोठा फरक पडत. पण ही 50, 60, 70, 80 वर्षाची देण आहे, ती 1-2 दिवसाची नाही आहे. आता तुमच्या अल्ट्रा डेन्सिटीची देणच नाही आहे, ती तुम्ही एवढी जवळ लावता की त्याचा विस्तार म्हणजे 5-7 फुटाच्या पुढे त्याची मुळीच जात नाही. का जात नाही? कारण दुसरं झाड येतं, त्याची स्पेस तयार होते. आणि मग ह्यामध्ये अल्ट्रा डेन्सिटी मध्ये तुम्हाला भविष्य नाही. घाटावर का भविष्य आहे? कारण तिथे मोजका पाऊस 1.5 महिन्याचा आहे. कोल्हापूर आणि सातारा सोडा, त्याच्या पलीकडे पावसाळा किती आहे? 1 महिना 1.5 महिना, ते पण पडला तर नशीब, नाहीतर मग इकडलंच पाणी तिकडे नेलेलं असते. त्यामुळे त्यांच्याकडे वाढीचा कालखंड मोठा आहे.
स्वच्छ वातावरणाचा कालखंड कसा आहे, मोठा आहे. त्यामुळे तिकडे जे यशस्वी होईल ते आपल्याकडे यशस्वी होणार नाही. इकडे ज्यांनी ज्यांनी अल्ट्रा डेन्सिटी म्हणजे यशस्वी होणार नाही असं मी 100% म्हणत नाही, पण त्याला चॅलेंजिंग भरपूर आहे. मग तुम्हाला भाजीपाल्यावर जसं वरती द्राक्षावर काम करतात का नाही, दररोज एक फवारणी, आज काढी झालं बघ, आज उद्या शेंड्याव आलं बघ, मग ते 42 दिवस 42 फवारण्या आणि नंतरच्या 2 दिवसाच्या 22-23 फवारण्या म्हणजे 60 फवारण्या करायच्या. मग त्या झाडामध्ये आणि शेतकऱ्यामध्ये दोघांमध्ये पण त्राण राहत नाही. म्हणजे ते कर्जाने बुडतंय आणि झाड ते औषध घेऊन मरतंय, इतक्या फवारण्या. मग ही आली कुठून, तर मग तुम्ही वातावरणाच्या विरोधात केलेली ही कुक्रम आहेत, काम आहेत, अज्ञानातनं केलेली ही काम आहेत. समजते तुम्हाला. मग ह्याला मग सोयीनं वापरलं पाहिजे. वापरा तुम्ही, पण सोयीनं वापरा. म्हणजे कसं की जर तुम्ही पॅक्लो प्रमाणबद्ध घातला, म्हणजे संशोधन काय सांगतंय की झाडाला 30 ते 40 मिलीच घालायला पाहिजे. 25 ते 30 मिली म्हणजे डोक्यावर पाणी, 40 तर शेवट आहे. तुम्ही 100च्या खाली येत नाही. ह्याच्याला 500 मिली घातलं तर मग तोटा काय होतो, माल येतो भरपूर, पण तुम्ही जे एक बघा त्याचा कालखंड किती आहे, तर 62-64 दिवसात त्याचं काम बंद पडायला पाहिजे. जर 25-30 मिली घातलं तर ते तात्पुरते 2 महिन्यासाठीच वाढ थांबवते. 100 मिली घातलं तर ते अख्खा 4 महिने बंद पाडून देते. तोर आला मोहर, तोर आली थंडी, मग झाडाला वाढायचं कवा, मग पालवीच येत नाही पुढे. म्हणजे आंब्याबरोबर पालवी यायला पाहिजे ना, मोहराबरोबर पालवी यायला पाहिजे, जी पुढच्या वर्षीसाठी लागणार, कामाला येणार आहे. ती पालवी येतच नाही ना, कारण तुमचा पॅकलो एवढा पडलाय जमिनीत की तो 6-6 महिने जमिनीतनं संपत नाही. कळतंय काय बघा, 6-6 महिने संपत नाही. आणि 6-6 महिने जर तो संपला नाही तर तो झाडाला वाढूच देत नाही ना, चौफेर थांबून ठेवतोय. आंब्याला आकार देत नाही. का देत नाही, वाढूच देत नाही. तुम्ही तर पॅकलोच काम करायला, तुमची नंतर दिलेली खतं, औषधं, वर्ण फवारताय तुम्ही टॉनिक. टॉनिक करल काय, जमिनीतनं अन्नच घेऊ देत नाही. ते घेतलेल्या अन्नाला तुमच्या वाढीकडे जाऊच देत नाही. मी काय म्हणतोय समजतंय का, अख्खा एक ऑक्सिजनचा ग्रुपच बंद केला ना त्यानं, समजते ना, त्यानं अख्खा ग्रुपच बंद केल्यामुळे ते पुढे काय करूच शकत नाही ना. मी काय म्हणतोय समजते ना. ही बेसिक ज्ञानाची बाजू जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्याला बॅलन्स कळत नाही. बरं 50 मिली घातलेलं झाड प्रयोग करा ना तुम्ही. 50 मिली एकाला घाला, बाकीच्याला भले सगळ्याला सगळं घाला. एक 10 झाडांना 50 मिली घालून बघा काय फरक पडतो, कळू दे की एकदा तुम्हाला. पण त्याला नोव्हेंबरला परत पालवी येईल, आंबाही देईल ते आणि पालवी येईल. ती पालवी अख्खा उन्हाळाभर अन्न बनवत राहते, अख्खा उन्हाळाभर अन्न बनवते. ती नेऊन खोडात साठवते, फांदीत साठवते. मग जूनला येणाऱ्या पालवीला बरोबर परिपक्व करते आणि परत परत तुम्हाला माल देते. जर तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबरला पालवीच नाही येऊ दिली, 60 मिली 80 मिली, मी तर बघितलं 200 मिली घालतात. 500 मिली घालतात, 500 मिली काय करेल ते झाड सांगा की, बरोबर ना. समजते का बघ, काय करेल झाड ते. त्याचं विघातकता तुम्ही विचारच करत नाही, नामशेष होईल झाड. कारण ही झाडं जोपर्यंत मुळं टिकून आहेत तोपर्यंत कोकण आणि आंबा आहे, लक्षात घ्या. नवीन तुम्ही खोडं लावून एवढी झुडप एक पेटी सुद्धा सोपं नाही आहे. डझनावर मोजतात ते, पेटी मोजतच नाहीत. ह्याला 2 वेळा पालवी येते, समजून घ्या. जूनला येणारी पालवी ही फळ देण्यासाठी येते. तीच काडी मॅच्युअर होते, त्याच काडीमध्ये गर्भधारणा होते. गर्भधारणा होऊन त्याचं फिडिंग म्हणजे त्याची फर्टिलिटी डेव्हलप होते आणि तीच फर्टिलिटी तुम्हाला मोहर म्हणून बाहेर येते, समजून घ्या. तशीच दुसरी पालवी ऑक्टोबर नोव्हेंबरला येते. ही पालवी पुढच्या वर्षीची विस्तारीकरणाची पालवी असते, पुढच्या वर्षीच्या अन्न साठ्याची पालवी असते. वर्षभर दिलं जाणारं अन्न तुम्ही जे बागांमध्ये देता हे साठवलं जातं, पचवलं जातं, शिल्लक राहिलेलं विभागलं जातं आणि परत जूनच्या नवीन पालवीला ते डोनेट केलं जातं. समजतंय. तर दोन्ही वेळेला पालवी आली पाहिजे. आली नाही तर तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे का यावेळी पालवी नाही आली. कधी पडतो का, तुमचं तर उलट मत असते, कशाला ती पालवी डोक्याला तापली, यायलाच पाहिजे होतं मोर. पण ते दोन्हींचं काम आहे. हे बघा, एका वेळेस झाड, कोणतंही झाड 100% माल देत नाही, कधीच देत नाही. फक्त 30% माल देत असते. किती टक्के, 30% असतो. तुम्ही जर ह्या झाडाचे जर फांदीने फांदी मोजून काढली, तर त्या फांदीतल्या पैकी फक्त 30% फांद्यातनीच तुम्हाला मोहर आलेला असतो. एवढ्या ह्याच्या फांद्या असतात, बारीक फांद्या. समजते मी काय म्हणते तुम्हाला. म्हणजे प्रत्येक वर्षाला झाड 30%च माल देत असतं. मग राहिलेल्या 70% पालवी यायला पाहिजे का नाही, यायला पाहिजे का नाही. पण ते आपण येऊ देतोय का, हे काय येत नाही ह्याचा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. काय तर तुमचं बरं, हे पूर्वी येत नव्हतं का, तुम्ही मागे जाऊन बघा ना, ज्यावेळी तुमच्याकडे पॅकलो नव्हतं त्यावेळी येत नव्हतं का, पण ते आता येत का नाही.
आपण ते सोयीने विसरलो ना. तर आता आपण तुम्ही पॅक्लो साधारणतः जूनच्या दरम्यान किंवा जुलैच्या दरम्यान सगळ्यांनी टाकला असेल, बरोबर ना. तर जुलै नंतर किती महिन्यानं मोहर यायला पाहिजे, तर किमान 120 ते 140 दिवस पॅक्लो टाकल्यापासून, बरोबर. त्याच्या आधी तुम्ही म्हणायला लागले नाही उद्याच यायला पाहिजे, आघाडीलाच फुटलं पाहिजे, ते तुम्ही कितीही प्रयत्न करा ते फुटत. जोपर्यंत पॅक्लोचा प्रभाव संपत नाही तोपर्यंत मोहर ना पालवी. मी काय म्हणतो समजतंय? मोहर ना पालवी आला तरी पिसा मोहर येतो. काय येतो? कारण त्यानं फर्टिलिटी डेव्हलपच झालेली नसते. म्हणून प्रमाणबद्ध वापरा, योग्य वेळा साधा. योग्य वेळ साधणं बहुवर्षीय पिकांमध्ये ही सर्वात महत्वाची बाब आहे, सर्वात महत्वाची. मग आता तुम्ही जुलैला टाकलं तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, बरोबर. म्हणजे ऑक्टोबरला तुमची बाग कुठं ना कुठं मोहराला यायला पाहिजे. ते आता आपल्याकडे संधी आहे, बरोबर. आता ही झाली एक संधी की आपण पॅक्लो टाकलं म्हणून. दुसरं काय, मोहर आला तो टिकलाही पाहिजे. परत दुसरा घोळ चालू होतो, मोहर टिकत नाहीत, छोटे छोटे फळं झाली की खाली पडून जातात. मोहराचं जे फलितीकरण होऊन परागीभवन होऊन जे पुढे जाऊन फळात रूपांतर व्हायला पाहिजे, ती फळं टिकली पाहिजेत. त्या सगळ्या गोष्टी मग अचानक आपण फवारण्या करतो, ही फवारणी करा, ती फवारणी करा, ह्यानं साईज येईल, त्यानं चिकटून जाईल. हे बघा, मी तुम्हाला स्पष्ट आणि प्रांजळपणे सांगतो, मी असू दे जगातलं कुणीही असू दे, आंब्यासारखं, सुपारीसारखं, नारळासारखी जी बहुवर्षीय झाडं आहेत, ह्याला कुठलंही टॉनिक फिनिक एका दिवसात जादू नाही करू शकत, कधीच होत शकत नाही. ते फक्त तात्पुरतं तुम्हाला त्या वेळा पुढे ढकलून देतं. समजते का? बघा, कारण ह्या झाडाचा स्वतः एवढा मोठा प्रभाव आहे, त्याच्या पुढे तुमचे एवढे मिलीग्रॅमनं दिलेले हार्मोन्स नगण्य असतात. ते फक्त तात्पुरते इफेक्ट करतील. तात्पुरते इफेक्ट आपण घेऊ शकतोय. परमनंट इफेक्ट घ्यायचे असेल तर आपल्याला अन्न साखळी बरोबरच पुढे जावं लागेल. म्हणजे थांबू का? हा, सांगा प्लीज. मग आता आम्ही जे टॉनिक देतो, हा, मग याचा उपयोग होतो की ते फुकटच जातो? तात्पुरते. तात्पुरते. पण ते काय मारायचं की न मारायचं? मारायला पाहिजे, पण मग वेळा धरून. आपल्याकडे आता इथं छंद काय झालाय, आघाडी फोडायची आहे, हे भारी टॉनिक आले, ते भारी टॉनिक आले. पर टॉनिक करल काय? त्याची अन्न साखळीच सांगतेय तुम्हाला की जर काडीमध्ये परिपक्वता नाही, तुमचं टॉनिक कुठनं आंबा टॉनिक तर तयार करत नाही ना, मग भासच आहे की नाही. मग ह्यानं नाही झालं त्यानं नाही झालं त्यानं नाही झालं त्यानं. म्हणजे फक्त प्रत्येक वर्षी आपण काय करतोय, डॉक्टर बदलतोय. आणि आशा लावून आहे या वर्षी येईल. हा, खरंच जरा बरं वाटतंय. म्हणजे आशा संपलेली नाही माणसाची, म्हणून हे सगळं चालू आहे. ज्या दिवशी माणूस असा स्ट्रिक्टली बिझनेस टाईपनं टायकून बनवून विचार करेल, त्या दिवशी तर तुम्हाला ह्यातनं काहीच निष्पन्न वाटणार नाही. घ्या फवारा, फक्त कोणत्या आणि कशासाठी एवढ्या विचारातनच करा. अति त्याच्यावर अवलंबून राहण्याची काय प्रक्रिया आहे ही बंद झाली पाहिजे. अवलंबून राहायचं न्यूट्रिशनवरच. काय चुकीचं बोलतोय? सलाईन लावून, प्रोटीनचे डबे खाऊन आपण दीर्घायुष्य होणार आहे का? आपण शेतात राबू शकणार आहे का? शक्य आहे का? हे आणि आपल्याला माहित पण आहे, एवढं सगळं क्लिअर पण आहे, तरी देखील आपण त्या मागे आहे. टॉनिक म्हणजे काय? प्रोटीनचे डबे आहेत. ह्याच्या पलीकडे काय आहे नाही. मी म्हणत नाहीये की तुम्ही ते वापरू नये, वापरा, पण त्याची गरज आहे, ठरलेली वेळ आहे, त्याच वेळेला ती जादू करते. ती वेळच फक्त. त्याच्या पुढे आणि मागं 10 वेळा तेच, काही उपयोग नाही, खर्च वाढणार. समजते का? बघा, कीटकनाशकं फवारताय, बुरशीनाशकं फवारताय, त्याचा इफेक्ट काय आहे, कोणत्या कारणासाठी फवारले तेही एकदा बघितलं पाहिजे, बरोबर. आज आता आपण उभा आहे, गेल्या वर्षी आपण सुरुवात केली, बरोबर ना. ते आता वाळके साहेब तिकडे बोलत गेलेत, किंवा अजून काही शेतकरी आहेत. गेल्या वर्षी आपण सुरुवात केली, पहिल्यांदा काय केलं, आपण खोडं धुवून घेतली. सगळं आहे जे शेवाळ आहे, खोडांवरती जे लादलं गेलेलं शेवाळ आहे, म्हणजे पाऊस सातत्यानं व्हायला, उन्हाळ्यामध्ये जे जुनी स्किन आहे, जुनी म्हणजे वरचं जे काय त्वचा आहे, ही मॅच्युअर झाली, ओव्हर मॅच्युअर झाली, मरून गेली, त्याच्या टिश्यू डेड झाल्या. त्या डेड झालेल्या टिश्यू काय होतात, खपल्यासारख्या बाहेर येतात. आता या खपल्यांमध्ये बाहेर आल्यानंतर मग हे कीटक काय करतात, विसाव्यासाठी आता जे पानाच्या मागे जे अंडी घातलेत सगळ्यांनी, ही आता निघून जातात पानातनं कुठं, ह्या खपल्यांमध्ये, आणि लपायला त्यांचा अड्डा होतो. तिथं नाही कीटकांनी त्या अंडी घातली की मग आळी, कीटक हे सगळे नंतर मोहर आला की इथनं हल्लाबोल करतात आणि तिकडे जातात. ढगाळ वातावरण झालं की कीड भयानक वाढते. ढगाळ वातावरणामध्ये काय होतं बघा, लाईटनिंग, आता जी लाईट आहे ही लाईटनिंग जी आहे, हे लाईटनिंग 24 तासामध्ये जेवढं कमी होत जाईल तेवढं बुरशी, कीटक झपाट्यानं वाढतात. का वाढतात? कारण ह्यांचं प्रजनन अंधारात असतं. कशामध्ये असतं? अंधारामध्ये. जेवढा अंधार जास्त काळ मिळेल तेवढं
त्याला दुसरं एक कारण असतं बघा. दोन कंडिशनवरती रोग आणि किडी वाढतात. एक, वातावरणामधली ह्युमिडिटी 60 ते 80 पाहिजे. पावसाळ्यामध्ये कामं वाढत नाहीत, लाईटच नसते. तुम्ही असं पण विचार कराल ना, बरोबर आहे की नाही? मग पावसाळ्यात पण वाढलं पाहिजे ना. पावसाळ्यात का कीटकांची अंडी जास्त येत नाहीत, बुरशा का वाढत नाहीत? कारण त्यावेळेला ह्युमिडिटी 85 पेक्षा जास्त असते. कळते तुम्हाला? ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता. वातावरणामध्ये जी हवा आहे, ह्या हवेमधलं पाण्याचं प्रमाण समजतंय, ते 85% असल्यामुळे त्यांना प्रजनन करता येत नाही. मग रोगाला पण आपली कॉलनी वाढवता येत नाही आणि कीटकांना पण आपलं अंडी घालून ते अंडीपुंज मॅच्युअर करता येत नाही. पण पाऊस नाही, ह्युमिडिटी खाली आली आणि मात्र ढगाळ वातावरण आलं, मग मात्र ते दिवस रात्र वाढतात. आणि मग जी ग्रोथ जर का एकसारखं प्रजननामध्ये रात्रीचे 12 तास आणि दिवसाचे जर 4 तास जर ढगाळ वातावरण मिळालं, तर त्याला 16 तासाचा कालावधी जर मिळाला कीटकांना, तर कीटक किमान 2 महिन्याची पुढची प्रजनन बरोबर एका दिवसात पूर्ण करून घेतात. कारण एकसारखे त्याला 16 तास मिळाले की त्याचं प्रजनन पूर्णच करून घेतं, साखळीच संपवते. म्हणून ढगाळ वातावरण आलं की बुरशीजन्य रोग आणि कीटक हे फोपावतात, जास्त फोपावतात. मग आता बघा, आता ऊन पाऊस होतच राहणार, ढगाळ वातावरण येतच राहणार, मधीच ढग येणार, पाऊस पडणार नाही. आता तुम्ही समुद्राच्या काठाला आहे, बरोबर आहे की नाही? ढग तुमच्या इथूनच पुढे जातात, प्रवासच त्यांचा इथून आहे. त्यामुळे बघा की आता इथून अगदी जानेवारीपर्यंत तुम्हाला कीटक लय दमवतात. का दमवतात? कारण ढग फिरत राहतात. ढग फिरत राहिले की कीटक येत राहतात. मग आपण याच वेळेला बेसिक प्रोफाईल मध्ये जर काम करत गेलो, मग करायला काय पाहिजे? आता बाकीचं बाजूला सोडू, आता काय करायला पाहिजे? आपण आता काय केलं पाहिजे? तर हे बघा, पानांची ज्याच्यावरनं पाणी वाहिले, तुम्ही झाडांच्याकडे बघितला तर ज्याच्यावरनं सातत्यानं पाणी वाहून गेले, त्या जी पानं आहेत, जी जुनी पानं आहेत आणि ज्याच्यावरनं पाणी वाहिले, ती तांबूस झालेली आहेत. कशी झाली आहेत? लाल, पिवळी किंवा तपकिरी रंगाची झाली आहेत. आणि काही जी पानं आहेत, जी पानं पूर्ण पावसाच्या झोतात होती, त्या पानांवरती वरती एक असा न कळत असा तांबेऱ्यासारखा एक लेअर तयार झालाय, रस्ट सारखा. समजते तुम्हाला? आता हे काय असतं की सातत्यानं पाणी वाहत 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 गेलं की इथल्या पेशींना काहीच काम करता येत नाही. आणि मग त्या पेशी काय होतात? खूप काळ वाट बघतात, आज ऊन येईल, उद्या ऊन येईल, आणि नाही आलं की त्या मरून जातात. त्या मेल्या की तिथला स्टोमटा ज्यांनी बंद करून ठेवलेलं असतं, म्हणजे स्किन ज्यांनी बंद करून ठेवलेली असते ज्या पेशींनी, ती उघडी होते. आणि ती उघडी झाली की इथे याच्यावरती एक काय असतो की एक प्रोटीन लॅप्सेटचा लेअर असतो, म्हणजे तेलकट प्रथिनांचा लेअर असतो. आणि हा लेअर फुटतो. तो फुटला की पाणी आणि ती प्रोटीन्स एकत्र आले की त्याच्यावरती काय होते? रस्टिंग मुवमेंट होतात. आणि रस्टिंग मुवमेंट झाली की मग वरच्या सगळ्या टिश्यू मरून जातात. त्यामुळे मग परत आता पावसाळा गेला तर ही पानं काम करत काहीच कामाची नसतात. आणि मग ही नंतर रोगाचा अड्डा बनतात. का बनतात? कारण ती पूर्ण त्याच्या टिश्यूचं नेटवर्क बाद झाले आणि त्यामुळे तो अड्डा बनतो आणि नंतर मग रोग लवकर 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 यायला बघतात. म्हणून आपण आता काय म्हणतो की आता आपल्याला काय करायला पाहिजे? ही पानं स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजेत, जेणेकरून हे रस्ट झालेलं हे सगळं क्लीन होईल, चकचकीत होईल. झाडांच्याकडे बघितलं की असं तेल लावल्यासारखं झालं पाहिजे. ह्याच्या पाठीमागे जे अंडी घालून आता गेलेत कीटक, जे 4 महिने त्यांनी दुसरं काही काम केलेलं, नुसते अंडीच घातलेत. आता ही जी अंडी येणार आहेत पुढे जाऊन आपल्यावर हल्ला करायला, एकातनं लाखोनं कीटक बाहेर येणार आहेत. ही जर अंड्यांमध्ये जर बघितलं नाही, जे कीटक जर आत्ताच मेले, जर ते कीटक आत्ताच मेले तर ते आपण हजारातच मारू शकतो आणि कमी पैशात मारू शकतो. का? जी आंबा मोहर आल्यानंतर कीटकनाशक चालत नाही, ते आता चालतात. गोष्ट समजते? ती स्वस्त आहेत पण मोहर आल्यानंतर चालत नाही. समजतं? अशा कंडिशन आपण एकत्र मॅच केल्या तर खोड धुणे, आता आपल्याकडे खोड कोण धुत नाही. खोड धुण्यासाठी मोर्चीद वापरलं तर मोर्चीदनं बुरशी जातील. बोर्डेक्स दोन मिक्सिंग एक आलं तर, किंवा ह्याच्यावर पानावर जर लेअर असतात त्याला जर पहिली फवारणी ती केली तर कितपत होईल? हे बघा, आता आपण पहिल्या फवारणीमध्ये जर बोर्डो म्हणतो, बोर्डो किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड, कॉपर जे येतं, कॉपर जिथं जिथं लागलं जातं, कॉपर हा असा इलिमेंट आहे की तो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जास्त वाहतो, म्हणजे इसी वाहक बनतात त्याला. म्हणजे आपल्या घरामध्ये वायर वगैरे सगळ्या बघा कॉपरच्या आहेत, तांब्याच्या आहेत. हे का केले जातात? कारण त्या मेटलचं इसी जास्त आहे, सर्वाधिक इसी आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. हा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ज्या मेटलची जास्त आहे त्याच्यामध्ये बोर्डो येतो, म्हणजे हे म्हटलं तसं कॉपर येतो. तो काय करतो? बाहेरची लाईट घेऊन कॉलनीमध्ये नेतो, म्हणजे जिथं जिथं रोगांचा अड्डा आहे तिथं लाईटनिंग वाढवतो. ती लाईटनिंग वाढली, इसी वाढला की कॉलनी फुटते, ब्लस्ट होते.
ती ब्लस्ट झाली की रोग थांबतात. मग बॅक्टेरिया मरतो आणि बुरशी म्हणजे बीजाणू मरतो, जीवाणू आणि बीजाणू दोन्ही मरतात. पण आता हे जे नेटवर्क आहे हे रस्ट आहे, ना हा बीजाणू आहे ना हा जीवाणू आहे, समजते. आणि ह्याच्या पाठीमागे कीटक आहे, त्याने कीटकही मरणार नाही, बरोबर. आणि आपल्याला आता मारायचं काय, एक तर कीटकांचे अंडीपुंज मारायचे आहेत आणि दुसरं काय करायचं आहे की हे शेवाळ जाळायचं आहे, समजतंय का बघा. कारण हेच शेवाळ आपलं पुढे जाऊन कीटकांचा अड्डे बनणार आहेत. कारण हे शेवाळ वाळले की तुम्ही इकडे फवारणी केली की कीटक तर 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 पळतात आणि तिथं जाऊन लपतात. आणि तुम्ही काय खोडावरती फवारणी करत नाही, एक दिवस वाट बघतात, 2 दिवस वाट बघतात, 2 दिवस तुमच्या कीटकनाशकाचे प्रभाव संपले की परत ती कीटक त्याच आयज्यावर असतात, कळते. आणि कीटकाला वाळलेल्या गोष्टीत लपता येत नाही. का लपता येत नाही, कारण किमान ह्युमिडिटी जर 40च्या आत असली तर कीटकाचा तो उदरपेशी भाग आहे, खालचा जो भाग आहे तो ड्राय होतो, आणि तो ड्राय झाला की त्याला ब्रिदिंग करता येत नाही, श्वास घेता येत नाही. म्हणून कीटक काय करतो, जिथं मॅक्सिमम ओलावा आहे, मग खोड म्हणजे जमिनीच्या जवळ ओलावा जिथं पाणी देतो आपण सातत्यानं, किंवा खोडावरती असणारे शेवाळ जी ओलावा धरून ठेवतात जिथं ऊन येत नाही, अशा ठिकाणी लपून राहतात. म्हणून आपल्याला काय करायचं, खोडांवरचे जे लपायचे अड्डे आहेत ते सगळे संपवायचे आहेत, वाळवायचे आहेत, आणि पाण्यावरचा रस्ट काढून टाकायचा आहे, यांनी अंडी संपवायची आहेत. म्हणून आपण काय म्हणतो की कॅल्शियम पॉलिसल्फाईड आपण तेनच धुवायची, कॅल्शियम पॉलिसल्फाईड आणि चुना दोन्ही घालायचं. हे सगळं रस्ट आहे ते सगळं निघून जातं. स्वस्तात मस्त 200-300 रुपयाला लिटर मध्ये काम होतं आपलं, चकचकीत होतं. आणि दुसरा फायदा काय होतो, अंडीपुंज पण मरतात सगळ्यात स्वस्तात. दुसऱ्यात सगळ्यात चांगलं काम काय होतं की शेवाळ निघतात. काही जिथं बांधी आहेत त्या बांध्यांची पकड गायब होते, त्यामुळे बांधी लोंबायला चालू होतात. म्हणजे एका वेळेस आपली तिन्ही कामं झाली. आणि प्रमाण काय, प्रमाण आपल्याकडे जर झाड जुने असतील, आता ज्या बागेत उभा आहे ज्यांना 20 वर्षापेक्षा जास्त पुढे कालखंड गेलाय, त्याला 10 ml पर लिटर नाही घ्यायचं, त्याला 2 लिटर लागेल, म्हणजे 600 रुपयाचा खर्च येईल. आणि जिथं बाबा 5-10 वर्षाच्या आतल्या बाग आहे तिथं तुम्ही 5 ml सुद्धा घेऊ शकताय. का असं, मी या दोन्हीमध्ये भेदभाव काय केला, कारण जिथं 10 वर्ष 20 वर्षाच्या जुन्या बाग आहेत, याच्यामधले आतल्या ज्या पालव्या आहेत म्हणजे आतल्या ज्या फांद्या आहेत, ह्या 10-10, 15-15 वर्षापासूनच्या चिकटून आहेत. तुमच्या लक्षात येते का बघा, ह्यांच्या पानांना ऊन न मिळाल्यामुळे ती पानं मॅच्युरच झालेली नाहीत, ती परिपक्व झालेलीच नाहीत, ती अशीच लटकून वर्षानुवर्ष पडलेत. आणि त्यामुळं त्या पानावरच्या टिश्यू ज्या आहेत त्या परिपक्व आहेत, म्हणजे एवढ्या परिपक्व आहेत की तिथं तुम्हाला 5 आणि 3 ml काही काम करत नाही. म्हणून आपण तिथे 10 ml देतो, 10 ml 10 ग्रॅम, 10 ml कॅल्शियम पॉलिसल्फाईड, 10 ग्रॅम कळीचा चुना, यानं खोड फांद्या पानं धुवून घ्या. हे झालं की मग तुमच्या 3 फवारण्या 3 महिन्यात एक फवारणी घ्यायची आहे. एक फवारणी आपण देतो कशासाठी, काडी परिपक्व होण्यासाठी. म्हणजे जो अन्न आता बनणार आहे, तुम्ही ज्या दिवशी खोडणी पानं धुवून घ्याल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिसायला चालू होईल की असे तेल लावल्यासारखं झाड चकचकीत होते, क्लीन होते. ते क्लीन झालं की ते त्याला लाईट मिळाली की ते अन्न बनवायला चालू करतं पान. जे पान आता निष्क्रिय गप्प पडले ते अन्न बनवायच्या प्रक्रियेत येतं. हे अन्न बनवायला लागलं की ते बनणारं अन्न एका मार्गाकडे न्यायचं आहे, म्हणजे काडी पक्वतेकडे न्यायचं आहे. म्हणून आपण 15 दिवसाच्या गॅपनं दुसरी फवारणी देतो. कशासाठी, एक की बाबा काडीच्या परिपक्वतेला सुरू व्हावं. दुसरी त्याच्यानंतर आपण जी 2 नंबरची फवारणी देतो, त्यानं काय केलं की काडीमध्ये तयार होणारे जे अन्न आहे त्यानं गर्भच बनावा, त्यानं परत पालवी येऊ नये, त्याला स्ट्रिक केलं. पण हे सगळं अन्नावरच केले, ह्याच्यात कुठेही टॉनिक वरती फार फोकस ठेवलेला. आणि तुम्ही सुद्धा अन्नाकडेच जा. माझं विनंती असेल की जे फळं तुम्हाला मिळणार आहेत, जी कॅल्शियम पॉलिसल्फाईड आणि चळीत चुना किती म्हणजे आता चालूच करायचं. आणि बघा, एक 8-10 दिवसाच्या मध्ये तुम्ही 2 गोष्टी करायच्या की आतमध्ये जे पोल्युनेशन सुरू होणार आहे, म्हणजे जी फर्टिलिटी डेव्हलप होणार आहे, जे तुम्ही पॅक्लो टाकून ठेवले, त्या पॅक्लोने अजून सुद्धा झाडाला वाढ चालू करून देण्याची परमिशन दिलेली नाही. ते अजून 1 महिन्यानं देईल आणि त्यानंतर तुमचं झाड त्या विळक्यातनं बाहेर येईल. त्याच्या आधी तयारी आपण काय म्हणतो की त्याच्यामध्ये शरीरामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि बोरॉन हे रिच झालं पाहिजे. ते रिच झालं की चटकन मोहरच बाहेर येतो. मॅक्सिमम मोहराकडे झाड जातं. का जातं, कारण कॅल्शियम आणि बोरॉन हे 2 गोष्टी पोल्युनेशनचं काम करतात. आणि जर पाठीमागं पोटॅशियम सपोर्टला असेल तर फळच बनतं, म्हणजे तिथं फर्टिलिटी कामाला येते. नाहीतर मग फांदी येणार घेऊन, मग ती पुढच्या वर्षीच्या ग्रोथला जाईल. मग आपल्याला दोन्हीचा बॅलन्स करायचा आहे. आता कॅल्शियम बोरॉन जायला पाहिजे जमिनीतून, म्हणजे किमान कॅल्शियम पडला पाहिजे. आताचा जाणारा कॅल्शियम हा काय करतो, तुम्ही जे पोटॅशियम देता त्याच्या आधी दिलेला नाही याच्या नंतर दिलेला, हा सगळं पचवायचं काम करतो. कारण सुरुवातीचा दिलाय तो
कॅल्शियम हा दिला कॅल्शियम बरोबर आम्ही दिलं. ऍक्च्युली पूर्वी देण्यात काय अर्थ नसतो. म्हणजे कधीही पुढच्या वर्षी लक्षात ठेवा की पहिल्यांदा खतं देता त्यावेळी खतं द्या, आता दिलं मायक्रोन्युट्रिएंट आणि खतं द्या. पहिल्या डोसला पहिल्यांदा खतं द्यायची, 21 दिवसाच्या गॅपनं मायक्रोन्युट्रिएंट द्यायचं. ठीक आहे, म्हणजे काय होतं, झाड वाढीला लागतं. वाढी म्हणजे पालवी फुटून वाढतं, ते झालं. आता बघा पालवीला कॅल्शियम लागत नाही. का लागत नाही? कारण त्याच्यात परिपक्वता नसते. पालवी वाढत म्हणजे नवीन येणारी फांदी वाढत चालूच आहे ना, परिपक्वतेकडे जात नाही. पण त्याच फांदीमध्ये परिपक्वता यायचा वेळ कधी असतो? 2 महिने ते 3 महिन्यानंतर. म्हणजे ते आत्ता बरोबर वेळ येते. मी काय म्हणतोय समजते ना? का देतो आपण कॅल्शियम? जी फांदी जूनला फांद्या आली आहे त्या फांदीला पक्व करायची आहे, म्हणून आता कॅल्शियम द्यायचा. मग पक्व कोण करतं? कॅल्शियम करत नाही. पक्व कोण करतं? पोटॅश करतो. पण इलिमेंटल रूल काय आहे की पोटॅश झाडाला पचवता येत नाही, म्हणून त्याला कॅल्शियम लागतो. 3 मोलार पोटॅशला 1 मोलार कॅल्शियम लागतो, तरच पोटॅश पचतो, नाहीतर पोटॅश पचत नाही. म्हणून पोटॅश काय वापरला जातो? 13-0-45 आणि पोटॅशियम नायट्रेट. पोटॅशियम नायट्रेट आणि कॅल्शियम नायट्रेटच्या फवारणी एकत्र का केल्या जातात? कारण पोटॅश पचतच नाही डायरेक्ट झाडाला, तो डायजेस्ट करण्यासाठी कॅल्शियम दिला जातो. आता त्याने उचलून ठेवलाय कॅल्शियम पोटॅश, तो आता आपण पचवून घेणार. आता बोरॉन आणि कॅल्शियम देऊन काय करणार? पचवून घेणार. झाडाला प्रमाण किती घ्यायचं? आता बघा, एवढं मोठी जर झाडं असतील तर किमान 200 ग्रॅम, कमाल 350 ग्रॅम एवढं झाडाला एका झाडाला जायला पाहिजे, तर ते टाकल्यासारखं होईल. समजते का? बघा आता कॅल्शियम आणि बोरॉन का द्यायचं? बोरॉन जे जून जुलैला खतं दिलीत ती आता काडीमध्ये साठलेत. आता पोटॅशियम तिथं साठलाय, तो आताचा देणारा कॅल्शियम त्याला पक्व करतो. आणि बोरॉन का त्यामध्ये द्यायचं? ते साधारण किती? 200. बोरॉन जर दिलं तर बोरॉन काय करतं की त्या परिपक्वतेला, म्हणजे जी काय तुम्ही कॅल्शियम देऊन परिपक्वता आणणार आहे त्याला बरोबर फर्टिलिटीकडे नेतं. बोरॉनचं कार्य काय? फर्टिलिटी डेव्हलप करणं. म्हणजे काय करणं? फळ निर्मिती, फुल निर्मिती, बोर्ड निर्मिती, हे काम कोण करतं? बोरॉन करतं. बोरॅक्स. हा, जमिनीत टाकायला बोरॅक्स येतं, फवारणीला DOT येतं, बोरॉन येतं. आणि सर आपण जो आता जानेवारी पासून जर खत व्यवस्थापन महिन्याने दिलं तर ते कितपत योग्य? रुटीन ठेवायचं. रुटीन म्हणजे महिन्याने किंवा हे याच्यात म्हणजे जो आपण 2 किलो भाग देणार आपण, बरोबर. बाबा ह्या झाडाला 2 किलो द्यायचा आहे मला, मग तो अर्धा किलो 4 वेळा विभागून दिला हा आणि ह्या जून जुलैमध्ये खत वापरलं नाही, तो कितपत त्याचं काय आहे? हा, हे मस्त प्रश्न आहे. ऐकायचं बघ, हे कायमचं तुमच्या कामासाठी आहे. हे बहुवर्षीय झाड आहे. हे कुठलं झाड आहे? बहुवर्षीय. बहुवर्षीय म्हणजे ह्याचं मेन शरीरशास्त्र काय सांगतंय? 1 वर्ष खाणार, 1 वर्ष देणार. साधं सिद्धांत काय आहे? 1 वर्ष खाणार, 1 वर्ष देणार. हे कुणासाठी? हापूससाठी. हेच तुम्ही केशर, रायवळ घेतलं तर खाणं आणि देणं एकसारखंच चालूच आहे. त्याला सायक्लिन म्हणतो आपण. ह्याला म्हणतो आपण अल्टरनेट सायक्लिन, आणि त्याला काय म्हणतो? लाईव्ह सायक्लिन. म्हणजे काय? लाईव्ह सायकल मध्ये आहे, देणं खाणं घेणं सगळंच चालू आहे. आता ह्या सिस्टम मध्ये स्पेसिफिक हापूस हा काय करतो की हाप्स म्हणजे इंटरव्हलनं काम करतो. इंटरव्हलनं काम करतो म्हणून जूनला मोठा बफर डोस पडलाच पाहिजे. का पडला पाहिजे? कारण जूनला पालवी येऊन तीच पालवी तुम्हाला पक्व होऊन ऑक्टोबरला फळं देणार आहे. समजतं? तर तुम्ही जानेवारीपासून जे खतं देणार आहे ती तुमच्या पुढच्या वर्षीच्या आंब्यासाठी कामाला येत नाहीत. नोव्हेंबरला जी पालवी येते, बरोबर, मोहर येतो प्लस पालवी येते, दोन्ही मग त्या पालवीसाठी उपयोगी पडू शकेल ना. आता झाड बघा, आता झाडाची परत दुसरं गुणधर्म सांगतो. जी नोव्हेंबरला पालवी येते याला जर तुम्ही सातत्यानं खतं देत राहिला महिन्याच्या महिन्याला, तर झाड काय करतं? 70 to 80%, 70 ते 80% प्राधान्य फळाला देतं आणि 20 ते 30% प्राधान्य कुणाला देतं? काडीला देतं. त्यामुळे तुम्हाला त्याचा लाभ 30% होणार, 100% होणार नाही. जूनला जोपर्यंत झाडावरनं ज्या दिवशी फळ काढला, पहिलं फळ काढलं त्यानंतर 60 दिवस, किती दिवस? 60 दिवस त्याला विश्रांती लागते. पहिलं शेवट फळ काढून झालं की 60 दिवस ती विश्रांती जातं आणि त्यानंतर ते अन्न घेऊन पुढची प्रक्रिया चालू करतं. तोपर्यंत जे तुम्ही अन्न दिलं ते सायक्लिंग मध्ये वापरतं. सायक्लिंग म्हणजे प्राधान्यक्रम 80% फळाला, 30% ते 20% फांदीला. त्यामुळे ही प्रक्रिया खूप चांगली आहे. पण त्याचा असा अर्थ नाही की तुम्ही जूनला काहीच द्यायचं नाही. जूनला तुम्हाला द्यावंच लागेल, कारण जूनचं स्टोरेज हे मोठ्या विश्रांतीचा कामाला येतं. कारण जूनला काय होतं की जून नंतर पाऊस सुरू होतो आणि पाऊस सुरू झाला की तुम्हाला 4 महिने मध्ये काय आहे? पूर्ण विश्रांती आहे. ह्याला लाईट मिळणार आहे का? नाही आहे ना. त्यामुळे जे अन्न घेतलं ते 4 महिने निवांत पचवतं. पण त्याच्या पाठीमागं डेली लाईट आहे,
त्यामुळे ते पचवणं घेणं मग तिथे टॉक्सिसिटी जनरेट होतात. म्हणून ते अन्न दिलंच पाहिजे. जर तुमच्याकडे पाण्याची आणि खताची सोय असेल तर ते दिलंच पाहिजे. त्यांना फायदा काय होतो, ते जे वर्षभर अन्न देण्याचा फायदा काय बघा. वर्षभर जे शेतकरी अन्न देतील, सगळ्यात जास्त खर्च अन्न होत नाही, सगळ्यात जास्त खर्च औषधांवर होतो, लक्षात ठेवा. पण जो शेतकरी अन्न साखळीत गेला त्यानं वर्षभर थोडे करत, मी म्हणतो जास्त नका देऊ. महिन्याला तुम्ही अर्धा किलो न द्या, महिन्याला तुम्ही 250 ग्रॅम न द्या, भरपूर आहे. पण महिन्याला दिलं तर ह्याचा फायदा काय होतो की खोड आणि फांद्या, मोठी खोड म्हणजे मोठ्या फांद्या ह्या कधी पोकळ होत नाहीत. का होत नाहीत की जे आंब्याबरोबर जे अन्न घेतलं जातंय ते ह्याच्यात साठवून ठेवलं जाते आणि जे जूनला देणार आहे ते पुढं फांदीत साठलं जाते. त्यामुळे दोन्ही कामं होतील. किती भाग तुमची 100-200 वर्ष पुढे जाईल. गोष्ट कळते, 100 वर्ष पुढे निघून जाईल. का निघून जाईल, कारण तुम्ही जे आंबा प्रत्येक वर्षी काढून घ्यायला लागलाय तो आंबा खोडातल्या अन्नावरती घेत नाही. कारण तुम्ही आंबा घेताय तेव्हाही खतं त्याला देताय. ती खतं काय करतात, खोड भरणं, मुख्य खोड भरणं आणि सपोर्ट खोड म्हणजे त्याला आपण फांद्या म्हणतो किंवा त्याला आपण काय तुम्ही तुमच्या भाषेत आम्ही ओलांडा म्हणतो, ते ओलांडे भरण्याच्या प्रक्रियेमध्ये जातं. तुम्हाला समजलं सर? क्लिअर आहे? तुम्ही बघा, जर वर्षभर खतं टाकली की नाही की ह्याच्यावरच्या शेवळाचं तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व करायचं. आता हे तुमची सवय नाही आहे, निरीक्षण नोंदवा तुम्ही. झाडाची त्वचामध्ये बदल होतो लगेच बघा. म्हणजे मी तुम्हाला का सांगितलं, ही गोष्ट खूप मोठी आहे. आता ही संशोधनाच्या अगदी शेवटचा टप्पा आहे की वर्षभर अन्न द्यायचं का सुरुवात एकदाच द्यायचं वर्षात. जर पाण्याची सोय असली तर वर्षभरासारखं अन्न देण्यासारखं सुख कशात नाही. का नाही, कारण वर्षभर अन्न दिलं की ही स्किनला, त्वचेला जे खवलं पडतात, ही खवलं बिवलं काहीच पडत नाही, सुळसुळीत राहते त्याच्या त्वचा. सर तुम्ही म्हणता 60 दिवस विश्रांतीच्या काळात झाड जातं, मग त्यावेळी खत कसं काय उचलणार म्हणता? आपण संपवलेलंच आहे ना अन्न. बघा, तुम्ही आंबा काढला की तुमचं खत बंद झालं, बरोबर. तर 2 महिने फक्त तुमचं खत पाणी सगळं बंद झालं पाहिजे. म्हणजे त्याला रेस्टिंग पिरियड म्हणतात. परतचे 10 महिने तुमचं रोटेशन चालू पाहिजे. आंबो म्हणजे पहिलो आंबो काढतो ना, सुरुवातीचा आंबा काढल्यानंतर तो 2 महिने पाणी बंद केलं जातं, पूर्ण बंद करतो पाणी. ज्या दिवशी तुम्ही पहिला आंबा काढला, आंबा तोडणी झाली की बंद करतो, पाणी बंद, खती बंद. तिथून 60 दिवस तुमचं काढणी चालत राहू दे. आता झाड रिस्टोर गेलं, मगच तुमचा प्रत्येक फळ चांगलं पिकतं. त्याला पाड येणे म्हणतात तुम्ही. पाड येण्याच्या प्रक्रियेत अन्न द्यायचं नाही, नाहीतर आंबे हिरवे राहतात. अर्धा हिरवा अर्धा पिवळा आणि पोपट होतात. काय होतात, कारण पाणी आणि अन्न दोन्ही गेलं की फळात सुद्धा साठत राहते. क्लिअर झालं ना? ऍक्च्युली वर्षभर म्हणजे किती महिने देतो आपण? वर्षभर म्हणजे 7च महिने. 5 महिने तुमचा, 3 महिने पावसाळ्यात, 2 महिने विश्रांती, 5 महिने गेले त्यात. महिना म्हणजे कधी, मोहरापासून मोहरापर्यंत, म्हणजे मोहर आल्यापासून मोहर संपेपर्यंत एवढं जरी पाळलं आपण, 200 ग्रॅम 250 ग्रॅम झाडाला देत गेलो ना, तर अशी त्वचा अशी ही पूर्ण खवलं निघून जातात, चकचकीत व्हायला. म्हणजे झाड टाईट राहतं, टाईट अँड फिट राहतं, लोंबत नाही. आपली जशी आता त्वचा लोंबते जिथं ज्यांचं मफर असतं, लोंबालोंबी काय होत नाही. समजतंय ना? सगळं एनपीके मध्ये सुद्धा बॅलन्स येऊ आपण त्या महिन्यात करू. जसं थंडी आली, थंडी लीड करते. कशाला लीड करते? थंडी स्टोरेजला लीड करते. थंडी कशाला लीड करते? स्टोरेजला लीड करते. तर झाडावर येणारे ताण कुठले, तर झाडावर कुठले आणि फळावर कुठले, ह्या दोन्हीचा बॅलन्स करून त्या महिन्याचा डोस द्यायचा. असे उन्हाळ्यामध्ये कशाचा लीड असते? लाईट लिडिंग असतं, म्हणजे नको तेवढा ताण असतो, तर तो कमी झाला पाहिजे. स्ट्रेस जरी कमी होत गेले ना तुमच्या महिन्याच्या खतानं, तरी फळाचा दर्जा सुधारतो. किती लिटर दिवसाला? 292 लिटर पाण्याची रिक्वायरमेंट असते 1 गुंठ्याला, एका दिवसाला, एका झाडाची. आता त्यानं कॅल्क्युलेशन करा. आपण काय करतो, देताना 1000 लिटर देतो. मग 1000 लिटर काय करतं? मुळांच्या डोक्यावर जाऊन बसतं पाणी. पाणी कसं पाहिजे असेल, वापच राहिली पाहिजे. आपल्याला किती दिवसांनी द्यायचं? आता समजा जर आंब्याला पाणी द्यायचं असेल तर किमान आठवड्यात नाही 1 दिवस जायला पाहिजे. कमी पडलं चालतं. 300 लिटर पाणी एका झाडाला लय नाही आहे का तुमच्याकडे? कमी तेवढं पण जास्त पण उपयोग अजिबात चांगलं नाही. 1 गुंठ्याला 1 झाड असेल तर आठवड्यातून एकदा, आणि ते सुद्धा कसं ओलीला ओलो, म्हणजे त्याला वापसा कंडिशन म्हणतो आपण. आम्ही काय करतो, इकडं चावी सोडून द्यायची, फोनवर बोलत राहणार तिकडे. नाही, फोन कुठलं बघतच नाही, ते मापतच नाही आपण. जो दोष आहे तो दोषच आहे, त्याला काय सुधारायची. म्हणजे त्याला काय करायला पाहिजे? 1 बॅरल तरी ठेवून, बाबा हे बॅरल भरलं की सोडून दे. सगळ्यात चांगला निर्णय. आम्ही तर म्हणतो काय की तुम्ही प्रत्येक वर्षी 10 झाडं घ्या, 20 झाडं घ्या. इंडस्ट्रीयल बॅरल मिळतात की नाही, 200 लिटरचा बॅरल असतो. वापरलेला बॅरल घेतला की तुम्हाला 350 रुपयाला इंडस्ट्रीत मिळतो, बाहेर 700ला विकतात.
₹350 रुपयाचा एक बॅरल एकदाच ठेवा, त्याला सरळ एक रिंग मारा, त्याला ड्रिपर लावून टाका, फक्त चावीनं तेच भरायचं आणि ड्रिपरनं ते कंटिन्यू जात राहू दे. अर्धा लिटरची ड्रिपर टाका, 1 लिटरची 700 मिली ड्रिपर टाकून द्यायचं, काय मोलावर राहतो, पाणी दिसतच नाही. सोपं आहे की नाही? मग खतं त्यातच टाका, महिन्याची पाणी त्यातनच जाऊ दे, वेगळं काही करायची गरज नाही. मॅनलेस करता येईल, मॅक्सिमम मिनिमम खर्चावर करता येईल, तुम्हाला जे सोयीचं आहे. कारण आता तुम्ही ते मातीचं जे लावताय डिफ्युजर ते थोडं कॉस्टली आहे, महाग आहे. 50 रुपयाला 50 रुपयाला एक झाडाला लावता 10 तर लावायला पाहिजे, 12-15 12-15 लागतात, मग ते खर्च आहे. आता हे झाड आहे, समजा त्याला 6 खड्डे 2x2 चे असे जर मारले आणि त्याच्यामध्ये जर समजा शेणखत किंवा लेंडी असे टाकून त्याच्यात खत बफर म्हणतात, मग बफर रिंग बनवायला लागते. आता ह्याची एक टेक्नॉलॉजी आहे, ती जी टेक्नॉलॉजी काय आहे की तुम्हाला फ्लेक्झिबल HDPE पाईप मिळते. फ्लेक्झिबल कळते ना, रिंग वागते, फुटबॉल असतो ना, रिंग, त्याच्यामध्ये एक स्टीलची रिंग असते, बांगडी पाईप असते, ती आणायची, एंड टू एंड जोडायची, त्याला एका ठिकाणी इंटर करतात आणि त्याला मग स्पोरल करायचं. स्पोरल म्हणजे खालून ती बंद पाहिजे, 70% जिथं जमिनीला टिकली तिकडं निम्म्या म्हणजे 2 लाईन होलं पाडायची, पूर्ण आतली बाजून बाहेरची बाजू. ती होलं पडली की त्याला तुमच्या कचरा म्हणजे शेणखत, पालापाचोळा ह्यानं झाकून घ्यायची खाली वरती आणि त्याच्यात मग खत पाणी सगळं सोडत राहायचं. मग ती रिंग तुम्हाला 3 वर्षात एकदा साफ करायला लागते. मग ती रिंग तुमचं कंटिन्यू ओलावा ठेवते, खतं पाणी सगळं. मग ती 100-125 रुपयामध्ये काम होतं एका झाडाचं, तेही करू शकता. पण ते खड्डा करण्याचं चालत नाही. खड्ड्याचं काय प्रॉब्लेम, आता तुम्हाला खड्ड्यात सांगतो. आपल्याकडची जमीन आहे ना, ही अति पावसामुळे जमिनीमध्ये बायोमॉस राहत नाही किंवा बारीक मातीचे कण, ज्याला सॉइल म्हणजे माती म्हणतो आपण, ती राहत नाही. तुमच्याकडे रवाळ कण राहतात, सगळं धुवून जातं. आणि ते आम्ही लेंडी खत घालतोय का कुठचं खत घालतोय, चर पूर्ण मारतो. बरोबर, मग तेच म्हणतो मी, जर तेवढे ठराविक खड्डे मारले आपण, हा, मग त्याच्यामध्येच पाणी घालते वेळी पण स्टोरेजसाठी बरं पडेल ना. आणि कसं वर खत दिल्यावर नंतर वर गवत टाकलं, पॅक करून घेतलं, मग तेवढं हे होणार नाही. पण जमिनीवर टाकू नका, कारण आपल्या जमिनी ज्या आहेत त्यात माती नाही. आपल्याकडची माती म्हणजे माती नाही आहे. माती का नाही? आपल्याकडची मातीनं गणपती बनेल का? नाही बनणार. का नाही? कारण त्यात माती नाही आहे, ती रवाळ आहे. रवाळ म्हणजे माती आहे, ती गेली धुवून, प्रत्येक वर्षी धुवून जाते, कारण तेवढा पाऊस जास्त आहे. आणि राहते काय, मिनरल्स राहतात, खनिज आहे ती. त्यामुळे इथं पाणी धारण क्षमता नाही. धरून पाणी ठेवलं, महिनाभर नाही दिलं चालते का? राहूच शकत नाही. त्यामुळं मग आपल्याला मर्यादा येते की मग या बांगड्या बांधणं, म्हणजे तुम्ही हे कट्टे बांधलेत ना गोल, काय म्हणतात त्याला, बांगडी, आळं बांधलं. हा, आता आळं बांधलं, आळ्यामध्ये बायोमास टाकला, मग ते बायोमास पाणी धरून ठेवतो, बायोमास ठेवतो, पण माती ठेवू शकत नाही. मग तुम्ही खड्डे घ्या, खड्ड्यांमध्ये टाकलं तरी चालतं. काय हे बघा, ह्या झाडाला तुम्ही एका ठिकाणी खत दिलं तरी चालतं, असं नाही बरं का ह्याचा नियम की असंच पडलं पाहिजे. जिथं तुम्ही पाणी आणि खत द्याल तिथं मुळी येऊन काढणं खाते, असा रूल नाही आहे की ते 3 ठिकाणी द्यावं, 4 ठिकाणी. आपली ती मानसिकता आहे किंवा आपली गरज आहे की जर एका ठिकाणी दिलं तर 2 महिने काम करणार, 4 ठिकाणी दिलं तर 15 दिवसात कामाला येईल, म्हणून आपण 4 ठिकाणी देतो. सोय आहे, चांगली आहे, वाईट नाही. पण तुम्ही लवकरात लवकर ड्रीपकडे जायला पाहिजे. कोकणात ड्रीपची गरज आहे खरं तर, कारण आपल्याला माती नाही, पण ड्रीपवर अजून कोणाची श्रद्धा नाही. हा, तर पहिली फवारणी घेतली की काय होतं ते लक्षात आलं पाहिजे. पहिली फवारणी घेतली की फवारणी घ्यायच्या आधीची शेंड्यावरची काडी आहे, जी जूनला आलेली आहे, ती काडी वाकवून बघायचं, त्याच्यामध्ये आवाज करकर 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 येतो. ती फवारणी झाली की 2 दिवसांना ती काडी, त्याच काड्या वाकवून बघायची, ती काडी रबरासारखी होते. फरक काय लक्षात आला तुमच्या? ती काडी काय झाली, रबरासारखी झाली. म्हणजे कॅल्शियम आणि पोटॅशियमनं आपलं जे काम आहे ते बाह्य स्किनवरती करायला चालू केलं. मग ती काडी अशी करकर 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 करत नाही किंवा कटक्यानं मोडत नाही, ती रबरासारखी पिचकते, पण कट होत नाही. आता ही झालं पहिलं. दुसरं, आता हे त्यानंतर तुम्ही गर्भधारणेसाठी आपण जे दुसरा स्प्रे घेतो 20 दिवसाच्या फरक, ते 20 दिवसाच्या फरकाने घेतो. ती फवारणी घेतल्यानंतर काय होतं, त्याला अन्नच देतोय आपण काय त्याच्यात टॉनिक बिनेकाच्या लय काय बडीमार केले, अन्नच दिले. ती काय करतं, तर ती काडी घेतली की त्यानंतर बघायची, ती काडी कट करायची. ती कट केल्यानंतर आतमध्ये काडी सुरुवातीला हिरवट पांढरी असते, आधी कट करून बघा, ती हिरवट पांढरी असते. फवारणीनंतर 5-6 दिवसानं कट करून बघा, ती काडी हिरवट पांढरीकडनं पिवळसर व्हायला चालू होते, पिवळट पांढरी होते. आता हिरवा रंग जाऊन पिवळा रंग येणं हे कशाचं लक्षण आहे? हे प्युअर मॅच्युरिटी आणि गर्भधारणेचं लक्षण आहे. सोपं आहे. आणि शेवटची फवारणी तुम्ही ज्यावेळी घेताय की आता माझ्या ह्याला मोहर येईल का पालवी येईल हे कसं कळणार, तर मग त्यावेळेला सुरुवातीला तुमच्या झाडावरती काही छोट्या छोट्या पालव्या येत असतात.
त्या छोटी पालवी येताना जर सशाच्या कानासारखी पानं घेऊन येत असेल, म्हणजे आकारानं छोटी आणि लांबीला जास्त आणि न रोमता उभा राहणारी जर पाने येत असतील तर हमखास मोर येतो. आणि जर का ती पानं येताना लोंबती आलीत तर हमखास तुमच्याकडे पालवी येते. तुम्ही कितीही प्रयत्न करा ती पालवीकडेच जाणार. मग तुम्हाला 1.5 महिने गप्प बसायला लागतं. 1.5 महिन्यानंतर ती परत रिमॅच्युअर करूनच मग मोहर येतो. लगेच प्रयत्न केला तर ते चूक. आता तुम्हाला चैन पडत नाही. आघाडीला नाही फुटली की मग हे फवार ते फवार, ग बसत नाही. आपण ते ग बसलं पाहिजे. हे बघा, एकदा जर झाडानं आपली स्टोरेज वेस्ट संपवलं की त्यानंतर ते जवळजवळ 45 ते 50 दिवस परत मोहर देत नसतंय. पण तुम्हाला थारा नसते. ते 45 दिवस गप बसायचंच. नाहीतर मग तुमचे खर्च इकडे 2-3 लाखांना डब्यात जातातच. आणि यायचं तेव्हाच येतं. ते 5 दिवस इकडे तिकडे होतं. फार मोठा फरक पडत नाही. कितीही प्रयत्न करा साहेब. हे तुम्हाला ठाम ज्या दिवशी समजेल ना, आंबा सोपा आहे. आंब्यासारखं काहीच सोपं नाही. आणि पण सर आंबा इतका अवघड करून ठेवलाय तुम्ही की कोण डोकंच घालायला तयार नाही त्यात. हा सर, पोलन एग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड. संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत.